नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उमाकांत हत्तीकड, महालक्ष्मी नगर इथं रहिवासी असून या ठिकाणी पर्यावरण आणि महालक्ष्मी नगर यांचं एक वेगळं आणि अतूट असं नातं आमच्याकडे आहे. महालक्ष्मी नगरमधल्या वासियांनी या भागाला हिरवंगार असं स्वरूप प्राप्त करून देण्याच्या हेतूनं, पर्यावरण संवर्धित करण्याच्या हेतूनं झाडांची लागण आणि झाडांची वाढ या नगरवासियांच्याकडनं करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं ही जी काही झाडं आहेत, अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावून स्वतंत्रपणे उन्हाळ्याच्या एक दुष्काळजन्य परिस्थिती असणाऱ्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही झाडं जगवलेली आहेत. आज का नाही पावसाळा सुरू झालेला आहे. आता या पावसाळ्यात का नाही ही झाडं आज का नाही आपल्याला बघू शकतो आपण की हिरवीगार दिसत आहेत. खरं तर का नाही महालक्ष्मी नगरवासियांनी पर्यावरणाशी हे जे काही नातं अतूटपणे जपलेलं आहे हे फारच वैशिष्ट्यपूर्ण असलेलं आहे. त्याशिवाय महालक्ष्मी नगरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये ही जगवलेली झाडं ही महालक्ष्मी नगरवासियांना एक चांगलं आणि उत्तम आरोग्य देण्याच्या हेतूनं ऑक्सिजन पुरवठा करणारी आहेत. एकंदरीत आपण असं म्हणू शकतोय की महालक्ष्मी नगर ही आता पुढे जाऊन ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखायला काहीच हरकत नाही आहे. आपणही या माध्यमातून पर्यावरणाचं औचित्य साधून, पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आपण सर्वांनी का नाही पर्यावरण जपलं पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत. आज का नाही बघितलं तर या प्रत्येक घरांच्या समोर एक का नाही समृद्ध असं झाड आहे. त्या घराच्या करत्या माणसाने ती झाडं जपलेली आहेत. ज्याप्रमाणे मुलं जपतात त्याचप्रमाणे झाडं जपतायत ही लोक. ही एक का नाही फार महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. थँक्यू. आता माझा एक